बच्चा काय कुठे होतीस तू? मी किती फोन केलेस तू एकही फोन उचलला नाहीस. हा काय झालं? बच्चा आता तू म्हणालीस म्हणून मी घरी बसलो, नाही तर ऑफिसला चालू असतो ना. काय झालं सांग ना जरा. मला नाही बोलायचंय. अरे अच्छा, ते कालच्या प्रकरणाचं अजून मनात आहे का तुझ्या? ते सोड बरं, काय झालं मला सांग. काय झालं काय झालं? आणि नाही मी नाही बोलत आहे कालच्या प्रकरणावर काही. ते तू वागला ते वागलास ते सोडस, पण ते ऑफिस मधले सगळे लोक, एक्स्पेशली तो आनंद इतका शहाणपणा करतो यार. तू कर ना काहीतरी, वाटेल ते बोलतो यार तुम्हाला. अगं काय केलं त्या आनंदने? मला नाही माहिती, त्यालाच विचार तू. मी नाही सांगणार आहे काही तुला. मला ना नाही यायचं ऑफिसला आता. एक तर माझी सगळी इम्पॉर्टंट कामं ना बाजूला ठेवून मी ऑफिसला येते. माझं शॉपिंग होत नाही, माझं पार्लर होत नाही, काहीच होत नाही. एक दिवस पार्लर वालीला बोलवलं तेही तुम्हाला चालत नाही. बरं ऑफिसला सुट्टी घेऊन मी बाहेर गेले तेही नकोय तुम्हाला. मला नाही यायचं ऑफिसला. अच्छा शांत हो, किती चिडचिड करशील. हा शांत हो बरं. नाही तू त्या आनंदला ओरड. हो मी बोलतो त्याच्याशी. ओके मूड गेला यार गॅरी. माझ्या हिल्स तुटले माहितीये आज. मी त्या आनंदला एक काम सांगितलं त्यांनी तेही नीट केलं नाही काय. आणि मग अशा बकवास हिल्स घालून यायला लागलं मला. ते सगळं काढून टाकलं. मूड गेला. हो मी पाय दाबून देईन तुझे. ओके आणि आता मूड गेलाय तर तो चांगला करायला परत आणायला काय करूया सांग बरं. आपण मूवी बघायची, कबाब खायचा आणि सीफेसला फिरायला जायचं. मला माहिती नाही आता. हो बच्चा मला जरा आता बरं वाटत असलं तरी थोडा वीकनेस आहे आणि त्याच्यात परत बाहेर काहीतरी खायचं फिरायचं म्हणजे. आणि म्हणूनच मी घरी बसून होतो ना, नाहीतर ऑफिसला पण आलो असतो. ठीक आहे नको येऊ तू. मी एक काम करते, मी ईशा सोबत जाते. मला नकोय तुझी कंपनी. मी ईशाला पण बोलवते, तिच्या फ्रेंड्सला पण बोलवते. मग आम्ही मज्जा करू. नको नको, तिचे फ्रेंड्स आणि ती ईशा त्यांनी आधीच काही कमी गोंधळ घातलेला नाहीये. बरं चल मी येतो, आवरतो. नक्की? हो मी चेंज करतो पटकन. ये थँक्यू सो मच. मी लगेच चेंज करते आणि आपण लगेच जाऊ. ओके प्लीज. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.